असं म्हटलं जातं गावात एक पाटील असतो, हे सर नो वेलपेमध्ये भरपूर सारे पाटील आहेत आणि त्यामध्ये एक जबरदस्त पाटील जर म्हणू शकतात तर आमचे सुनील पाटील सर आहेत. आणि असं मला वाटतं या स्माइलिंग फेसकडे बघून, एक स्माइलिंग स्टारकडे बघून, एवढ्या हँडसम पर्सनॅलिटीकडे बघून एकदा जोरदार टाळ्या म्हणजे जोरदार. आता नाव पण सांगायला पाहिजे. मित्रांनो, छोटीशी ओळख करून देतो. माझं नाव सुनील पाटील. प्रॉपर चेक केला तर सैनिक टाकडी म्हणून गाव आहे, तिथून बिलॉंग करतोय आणि ह्याच बिझनेस कन्सेप्टला घेऊन काम करतो. जो बिझनेस कन्सेप्ट तुम्ही ऐकला, ह्या बिझनेस कन्सेप्ट सोबत काम करण्या अगोदर माझं पण बाय प्रोफेशनल BS सेक्शन कंप्लीट झालं आणि BSc करून मी पण एका शाळेमध्ये आज स्पोर्ट टीचर म्हणून जॉब करत होतो. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्यामध्ये काय होतं आणि काय नाही, म्हणून ह्या बिझनेस कन्सेप्टला घेऊन मित्रांनो काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर मित्रांनो खूप चांगली अचिव्हमेंट केली. या सिस्टममधनं खूप चांगली अचिव्हमेंट केली की म्हणजे काय मित्रांनो, जसं प्रत्येकाने सांगितलं गाडी घेतलं, मोबाईल घेतलं, तसं मी पण सगळं काही घेतलं. आणि ह्या सिस्टममधनं मला सांगण्यासाठी खरंच एक प्राऊड फील वाटते की ह्या सिस्टममधनं मी पण मित्रांनो थायलंडला जाऊन आलो. आणि मित्रांनो एकटाच नाही गेलो, माझ्या टीममधनं जवळजवळ 10 लोकांना घेऊन जाऊन आलो, जे अति सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत. जसं आज संग्राम सरांनी त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण केलं मित्रांनो, तसं आज इथं वडीलधारी व्यक्ती पण बसल्यात. त्यांना मला एकच सांगायचं आहे, खरंच तुमच्या मुलांना एक चांगलं संघटित करा. जर तुम्ही तुमच्या मुलांना नाही शिकवला, जर तुम्ही तुमच्या मुलांना नाही चांगल्या ठिकाणी पाठवला, तर एक पुण्यामध्ये एक बैल बाजार आहे, तुम्हाला माहीत असेल. त्या बैल बाजारच्या शेजारी एक मुलांचा एक बाजार भरवावा लागेल आणि बाजार भरवल्यानंतर तुमच्या मुलांना एक चांगलं नाव पण देण्यात येईल. जर चेक केला तर तुमच्या मुलांचं शिक्षण जे झालंय MA BEd टोनगा 50,000 विकणे आहे, असं तुमच्या बैल बाजारात म्हणजे भाव येईल. एक MA BA BEd एक 30,000 रुपयाला विकला जाईल. आणि जर 12वी पास असेल, नापास असेल तर तसंच कुठ्यासकट घेऊन जाऊ असं पण म्हटलं जातील, बरोबर ना. पण चेक केलं तर आणि 10वी नापास जर असेल तर मित्रांनो फुकट नाही म्हणतील, बरोबर ना. पण जर चेक केलं तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवला तर चांगलं व्यासपीठ तुम्हाला वेलफेअरच्या माध्यमातून मिळू शकतं मित्रांनो. आणि जर नाही शिकवला तर खरंच मित्रांनो एक आधी आपल्याकडे एक बैल देवाला सोडत होते, तसं म्हटलं जातील की बघा तर आमचे बंधुराज MA BEd देवाला सोडणे आहे आणि आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला बोलवतोय मित्रांनो, बरोबर ना. जर असं केलं तर खरंच तुमच्या लाईफमध्ये मित्रांनो प्रगती होणार नाही. तुमच्या लाईफमध्ये चांगला तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. तुमच्या मुलांना तुम्ही चांगला डिसिजन घेण्यासाठी मित्रांनो शिकवलं पण पाहिजे. कारण जर चेक केला तुमच्या मुलाचं जर आयुष्याचं धागेदोरा जर तुम्ही तुमच्या हातात ठेवला तर तुमचा मुलगा कधीच शिकणार नाही किंवा कधीच संघटित होणार नाही. तुमच्या मुलाला जर तुम्ही स्वतः डिसिजन घेण्यासाठी एक चांगला सेल्फ डिसिजन घेण्यासाठी जर तुम्ही चांगलं संघटित केला तर तुमच्या लाईफमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ह्या वेलफेअर सिस्टमच्या माध्यमातून मित्रांनो 2.5 वर्षापूर्वी स्टार्टअप केलं होतं. माहीत नव्हतं मित्रांनो कसं स्टार्टअप होईल आणि कसं नाही. मित्रांनो विश्वास ठेवला, वाटलं नव्हतं खरंच होईल, पण एक चांगला डिसिजन घेतल्यानंतर मित्रांनो खूप चांगली अचिव्हमेंट झाली, इन्कम झाला, चांगलं स्टार्टअप झालं. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांचं बघायला तर मनापासून एक स्वप्न होतं, ते पण मित्रांनो पूर्ण केलं या सिस्टमच्या माध्यमातून. आणि आज चेक केला तर मित्रांनो त्या सिस्टमच्या मार्फत दुबईला पण चाललोय. सो 100% तुम्हाला पण चान्स आहे ही दुबईची ट्रिप चांगली अचिव्हमेंट करण्यासाठी. आणि या सिस्टमच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला तुम्ही ट्रिपल नावाचा डिसिजन घ्या. एक सेल्फ, सॉलिड आणि स्ट्रॉंग हे 3 डिसिजन तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्वतः घेतला तर तुमच्या लाईफमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तुम्हाला इथं वेलफेअर सिस्टममध्ये येण्यासाठी मी जास्त न बोलता येण्यासाठी वेलविश करतो. कारण आपल्याला चेक केला तर अजून काही अशा व्यक्तींना ऐकायचं आहे ज्या व्यक्तीनं पण माझ्याच लाईफमध्ये 2.5 वर्षापूर्वी स्टार्टअप केलं होतं आणि स्टार्टअप केल्यानंतर वाटलं नव्हतं. आज व्यक्ती जॉबला गेल्यानंतर मित्रांनो एका व्यक्तीला 8,000 10,000 पेमेंट असते. एक 8,000ची पेमेंट व्यक्ती घेत होती. तीच व्यक्ती मित्रांनो आज गव्हर्नमेंटला मित्रांनो 8,000 टॅक्स भरते. तुम्हाला त्याच व्यक्तीच्या तोंडातून ऐकायला पण भेटेल कशी अचिव्हमेंट केली, कशी इन्कम केली. सो 100% मी येण्यासाठी तुम्हाला इथं वेलविश करतो आणि इथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.